शेतीमधील कापूस, तूर, सोयाबीन बरेच माल वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। दराटी येथील घरात पाणी घुसल्यामुळे व 50 ते 60 घरं बेघर झालेले आहेत। खाण्यासाठी वणवण भटकत होते। तसेच उमेरखेडचे तहसीलदार सरोदे साहेब, पुरवठा अधिकारी महाजन साहेब यांनी पोलीस पाटील पंजाब पवार तसेच डीलर राम राठोड यांना जेवणाची व्यवस्था करा असं सांगण्यात आलं। त्यांनी खाण्याची व्यवस्था केली आहे। आज भारतीय जनता पार्टीचे समन्वय समितीचे सदस्य नितीन भाऊ भुतडा यांनी सर्व गावाला भेट देऊन मोबदला देण्याचं आश्वासन दिले। काही लोकांना घरकुल मंजूर करून देतो असं देखील सांगून ते निघून गेलेत। स्टार्ट सर। आज या ठिकाणी ग्रामपंचायत दराटी येथे स्टार महाराष्ट्र प्रतिनिधी हे या ठिकाणी आलेले आहेत। दराटी गावामध्ये पूर परिस्थिती खूप भयंकर आहे। मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून पाऊस पडल्यामुळे पूर्ण गावामध्ये पाणी गेलेलं आहे। लोकांच्या शेतीमध्ये इकडे तुम्ही जर पाहिलं डाव्या साईडला, उजव्या साईडला लोकांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे, घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। आणि सध्या पाऊस थांबलेला आहे। पावसाचा जोर कमी झाला आहे, पाणी उतरतंय, पण साधारणतः 2 तासापूर्वी याच्यापेक्षा जास्त पाण्याचा जोर होता। आपल्या 22 गावात किती गावात पाणी पडलेलं आहे सर? नुकसान बऱ्यापैकी कोर्टा, वालतूर, इकडे खरबी, दराटी, सोईट, चिखली या गावांमध्ये पाणी गेलेलं नाही। सध्या संपर्क तुटलेला आहे, ब्रिजवरून पाणी वाहतंय। जसा पावसाचा जोर कमी होईल तसे रस्ते परत सुरळीत चालू होतील। आपण कोणत्या कोणत्या गावाला भेटी दिली सर? आम्ही आता कोर्टेला भेट दिलेली आहे। कोर्टेकडे टीम गेलेली आहे, तिथून ट्रॅफिक क्लिअर करतात पोलीस आपले। खरबीला पोलीस गेलेले आहेत। खरबी किनवटच्या ब्रिजवरून पाणी वाहते, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आणि मी स्वतः दराटीमध्ये सध्या फिरतो। सध्या मानहानी काही झालेली नाही, माणसाची काही हानी झालेली नाही? नाही, सध्या तसं तर काही प्रकार झालेला नाही, परंतु घरांमध्ये पाणी जाऊन लोकांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात। मी ऐकलं सर, शेकुनाईक इथे एका म्हातारी वारली होती, त्याचं मयत अर्धवट जाळून ते पुरामध्ये वाहून गेली असं ऐकलेलं आहे। किती मयत बॉडीचं अंत्यविधी करण्यात आला होता। आता ते पाण्यामध्ये वाहून गेली का नाही गेली अजून कन्फर्म नाही आहे। परंतु जर ते अंत्यविधीमध्ये जर त्याच्यामध्ये हे झालं असेल तर पुढची कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवली। धन्यवाद सर। राम राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, दराडी।